केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अकोल्यात येताना या बैठकीत या दौऱ्यात त्यांच्या 6 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार। यामध्ये एक लोकसभा मतदारसंघ आहे चंद्रपूर। आपल्यासोबत स्वतः चंद्रपूरचे माजी खासदार असलेले हंसराज भैया अहिर आहेत। नेमकी तयारी कशी आहे? बैठकीचा अजेंडा काय आहे? भैया काय अजेंडा आहे? भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे आणि पद्धती आहे की निवडणुकीच्या पूर्वी सर्व लोकसभा मतदारसंघ आणि त्यांचे कार्य कशी पद्धतीने आता पण काम झालेलं आहे, निवडणुकीची काय तयारी आहे, नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे, नियुक्त्या झालेल्या आहेत का त्या पद्धतीने याचा एक आढावा घेतला जात असतो आणि वारंवार। आणि आजची बैठक आहे त्यामध्ये आपल्या लोकसभा क्षेत्रात आपण काय काय केलेलं आहे नियोजन त्याचे पूर्ण आढावा घेण्यात येत असतो। त्यापैकी बैठक आहे या 5-6 लोकसभेचा आज या ठिकाणी एक आढावा की त्या लोकसभा प्रमुखांनी नियुक्त केलेले जे आहेत, विस्तारक आहेत, समन्वयक आहेत, प्रभारी आहेत, संयोजक आहेत, अध्यक्ष आहेत, या सगळ्यांना विचारणा होते। तुमचा लोकसभा मतदारसंघ जर पाहिला तर मागच्या 19 मध्ये एकमेव लोकसभा होती जी काँग्रेसने जिंकली होती। चंद्रपूरच्या संदर्भात काही वेगळी स्ट्रॅटेजी पक्षाची आहे का? काही तसं सादरीकरण तुम्ही करणार आहात का? नाही, होईल ते बैठकीमध्ये नक्कीच सादरीकरण होत असतं थोडक्यात, परंतु नियोजन तिथं झालेलं आहे सगळं। ही एक लोकसभा आम्ही 4-6दा जिंकलेली आहे, 4दा जिंकली, ती मागच्या वेळेस आम्ही जिंकू शकलो नव्हतो याची खंत कार्यकर्त्यांना आहे, दुःख आहे आणि आम्ही त्याला पद्धतशीरपणे पुन्हा तो जिल्हा लोकसभा आपला बालेकिल्ला जो बनला होता तो परत आम्ही बळकावू ही ताकद आम्ही लावलेली आहे आणि आम्ही जिंकणार यावेळेस असं आमचं नियोजन आहे। एक उत्सुकता खूप आहे लोकांना की चंद्रपूरमध्ये नेमकं उमेदवार कोण असेल, हंसराज भैया असतील किंवा मुनगंटीवार साहेबांचं नाव सुरू आहे। फार प्रत्येक ठिकाणी उत्सुकता असते सीटवर, त्यापैकी कोणताही मतदारसंघ वगळला जाऊ शकत नाही, अलिप्त राहू शकत नाही, त्यापैकी चर्चा चालणारच आहे। परंतु आमचा पक्ष जो आहे हा पक्ष फार गंभीरतेने कामं करणारा पक्ष आहे। याचा अर्थ असा आहे की मी एक लोकसभेतून 4दा जिंकलो आहे, याचा तर पक्षाने विचार करून मला दिलं असेल म्हणून मी जिंकलो। तसा निर्णय चांगलाच होईल, जो होईल पक्ष घेतो निर्णय, तो चांगला देतो। थँक्यू। एक शेवटचा प्रश्न विचारतो, 6 जो लोकसभा मतदारसंघाचा जो आढावा घेतला जाणार आहे त्यात फक्त 2 ठिकाणी भाजपचे खासदार थेट कमळावर निवडून आलेले, ही संख्या वाढावी यासाठी काही पक्षाकडे काही पुढची रणनीती आहे का? नाही, असं आहे की ज्या ठिकाणी आढावा घेण्यात येत आहे त्या ठिकाणी शिवसेनेचा मतदारसंघ जास्त असू शकतात, परंतु जे भाजपला लढायचे आहेत, मित्रपक्षांना लढायचे आहेत, याच्यावरही आम्हाला लक्ष घ्यावं लागतं आमच्या पक्षाला, कारण आम्ही मोठे बंधू आहोत। ही काळजी आम्ही घेतच असतो, आमचा पक्ष घेत असतो, त्याप्रमाणे होईलच। त्यांनाही मार्गदर्शन होईल आमच्याकडून, सहकार्य होईल आमच्या पक्षाकडून। आणि मित्रपक्ष म्हणजे हा दिखावा करता नसतो, त्याची मदत घेत असताना त्याला पूर्ण मदत केल्याशिवाय आम्ही त्याची मदत घेत नाही, हा आमचा निर्धार असतो, नीती आहे आमची पक्षाची। 2019चा जो भूतकाळ होता चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा तो यावेळी पुसण्यासाठी पक्षानं कंबर कसल्याचं हंसराज भैया अहिर यांनी सांगितलं। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह उमेश सलोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।